हॅलो गाईज अँड व्हॉट इज द वेलकम टू द चॅनल. नवीन व्लॉग आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज मी चाललोय वर्सोवा मार्केटला. वर्सोवा मार्केट 3 दिवस असते, मंगळवार, गुरुवार आणि सॅटर्डे. आय गेस मी सेकंड टाइम चाललो तर मला आयडिया नाही आहे, तर तिथे जाऊन बघूया कशी मच्छी मिळते, फिश मिळते. सो लेट्स गो. सो गाईज आत्ताच जस्ट श्रावण संपला आहे, तो आता एवढा दिवस नॉनव्हेज नव्हतो खात, तर आता नॉनव्हेज खायला सुरुवात सगळ्यांची झाली ऑलमोस्ट. सो चला मच्छी बघूया काय मिळते. आणि आता काही दिवस पूर्वी वादळ आलेलं तर बोटी नव्हत्या आहेत, आता बोटी समुद्रात जायला तयार झाले आहेत, जात आहेत आता. सो चला बघूया मच्छी काय मिळते. आणि सगळ्यात आधी मला निघून पेट्रोल भरायचं आहे, कारण की पेट्रोल एकच हे आहे, एकच दांडी आहे. सो लेट्स गो. चला. सो गाईस खूप दिवसानंतर ऊन जाणवायला मिळालं आहे आणि खूप मस्त भारी वाटतंय. सो मस्त मी आता हेल्मेटवर प्लेस केलेला आहे फोन आणि मस्त मोटो ब्लॉगिंग करायची इच्छा आहे माझी. ॲक्च्युली जुनी आठवणी ताजी झाली आहेत. जेव्हा माझ्याकडे ड्यूक होती आणि मी मोटो ब्लॉगिंग करायचो, इट वॉज कम्प्लिटली डिफरंट फीलिंग. आणि मी आता काही वेळासाठी मोटो ब्लॉगिंग बंद करून मी डेली ब्लॉग करतो. डेली नाही पण ब्लॉग करतो. सो हे आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही माझे शॉर्ट्स, रील्स सगळे एन्जॉय करतात, ब्लॉग सगळं. सो येस, कीप सपोर्टिंग. असंच मला करत राहा सपोर्ट. आय लव्ह यू गाईज. मला एवढंच बोलायचं होतं. आता मी बाईक चालवतो. गाईज मी आता थांबलो आहे. तो कसं आहे ना, तर आता पाऊस थांबला तर सगळे ड्राय झाले, तर धूळ वगैरे खूप नाकात जाते आणि त्याच्यामुळे आजारी पडायचे चान्सेस खूप वाढतात. सो त्याच्यामुळे मी आता मेडिकलसमोर थांबलो आहे आणि मास्क घेणार आहे, कारण की मी रुमाल लावायला विसरलेलो. सो चला मास्क घेऊया. आता चावी विसरलो असतो. मास्क आहे. सो गाईज मी 2 मास्क घेतले आहेत, एक बॅकअपसाठी नंतर कधी लागला तर, आणि हा ॲक्च्युली हा यूज अँड थ्रो मास्क असतो, जास्त दिवस घालू नाही शकत हा. सो मी हा घेतलेला आहे आणि मास्क घालून निघूया. सो मी पोचलो आहे आणि इथे समोर बोटी आहेत आणि इथून मच्छी निघून हे पूर्ण वर्सोवा गावाचं मार्केट आहे. सो मी आलेलो आहे आणि ओळखीची मावशी भेटली आहे. तुझ्याकडे कोलबीच असते काय? अरे पापलेट होती संपले. किती वाजता चालू केलं? अरे 4 वाजता आले. अच्छा, 4. आले चांगले बोंबील मस्त आहे. ती मोठी कोलबी कशी आहे? इथे या बाजू काय पाहिजे मोठी कोणती या बाजूशी कशी आहे? सगळी पाहिजे ना. हा. 1300 पर्यंत आहे. मोठे जम्बो प्राणी मा नीट सांगा भाव. बघ हाय 1500ला, पण 1300 ते तेवढे पण नाही घेणार. तर ओळख झाली तुझी, एवढेच राहिले. ते महाग असतात ना. आता एवढेच आण, घेऊन जा आणि बोंबील जा. ते बघा, तुम्ही बघू शकता पूर्ण बोटी उतरवतात आणि काही लोक लोड करतात बर्फ, कारण की तिथून बर्फ ट्रक बोटमध्ये लोड करून मग ते लोक 6-7 दिवस पाण्यात असतात बोटी. इथे बघू शकता कोलंबी आहे मोठी. ती मावशीने मला सांगितलं आहे 800 रुपयाला, पण मी कमी करायचा प्रयत्न करेल. तर तुम्ही बघू शकता पूर्ण किलो टनने पूर्ण कोलंबी भरलेली आहे. आणि इथे समोर बघू शकता कोलंबी मला खूप जास्त दिसते. आणि हा मांजर बघा किती जाड आहे, मच्छी खाऊन मस्त. आणि हे बोटिंगमधून अनलोड करतात आणि इथे वेट करतात आणि तसंच मग ह्याच्यात पॅक होतं. इथे अनलोडिंग चालू आहे.
सो येस गाईज तू हीच होती फिश. जास्त आज नव्हते आज कारण की थर्सडे आणि 2 दिवस आधी पाऊस होता ते बोलले आणि थोडं बोटी आत्ता चालू झाल्यात जायला, त्यामुळे जास्त प्रमाणात मच्छी नव्हती. फक्त कोलंबी आणि थोडेफार बोंबिलच दिसले मला. सो ठीक आहे, चला नेक्स्ट टाईम येऊया, नेक्स्ट वीकमध्ये येऊया परत, बघूया काय मिळतं आणि तुम्हाला असंच अपडेट देत राहील. सो येस गाईज चला निघूया. आणि इथे तुम्ही समोर बघू शकता इथून हा मलाडला जायचा जेट्टी आहे, म्हणजे हा वर्सो आहे आणि तिथे मड आहे, मड आयलँड आहे. सो लोक तुम्ही बघू शकता जेट्टीने जातात तिकडे, जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं. आणि आणखी एक गोष्ट, इथेच गणपती बहुतेक अंधेरी, सांताक्रूज, जोगेश्वरी साईडचे विलेपार्लाचे गणपती इकडे विसर्जन होतात. सो हाच तो एरिया आहे जिथे विसर्जन होतात. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल लास्ट व्हिडिओमध्ये जिथे मी तुम्हाला विसर्जन होताना दाखवले गणपती बाप्पा. सो ही ती जागा आहे. चला निघूया आता, बघूया. आज मोस्टली मी व्लॉग इथेच एंड करेल, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तर माहीत नाही मला, पण मी इथे मे बी एंड करेल व्हिडिओ. सो थँक्स फॉर वॉचिंग. जर तुम्ही नवीन असतील तर प्लीज गाईज सबस्क्राईब करून जा, लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.